आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता आईच्या शब्दामुळे खरंच सिद्धू भावनाला विसरतो की काय? आज चल। नाही आई, या घरात जर पुन्हा पाय ठेवले तर फक्त भावना मॅडम सोबतच। सिद्धू, तू आता आईची शपथ मोडणार आहेस का? आईची शपथ मोडणार आहेस? त्या भावनासाठी तू आईला हर्ट करतोय सारे। इतका कसा बदललास तू? असं कसं वागू शकतोस तू? नाही, मी आईची शपथ मोडणार नाहीये, मात्र भावना मॅडमना या घरात घेऊन नक्कीच येईल। आणि या दोन्ही गोष्टी घडण्यासाठी माझ्याकडे एक मार्ग आहे। आईची शपथ हीच आहे ना की जर मी भावना मॅडमना या घरची सून म्हणून आणलं तर मला तिला ओलांडून जावं लागेल। तर या सगळ्यावर माझ्याकडे तोडगा आहे की मीच हे घर सोडून जातोय। हे बोलताना तुझी जीभ कशी नाही झडली रे? काल परवा आलेल्या त्या मुलीसाठी तू हे घर, तुला जन्म देणाऱ्या आई वडिलांना सोडून जाणार आहेस? हे बोलताना तुला आमच्या मनाचा जराही विचार नाही करावा असं वाटलं? तुम्ही कधी केलाय माझ्या मनाचा विचार? आजपर्यंत मी प्रयत्न केला नव्हता माझ्या मनात काय चाललंय ते सांगायचा? तू, आजी, पप्पा, मी सगळ्यांना सांगितलं होतं की माझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे, पण तुम्ही नेहमी दुर्लक्ष केलं मला। स्वतःचा मत माझ्यावर लादला आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आज पण तुम्ही तेच करताय। कारण तुमच्यासाठी माझं मन, माझं प्रेम महत्वाचंच नाहीये। तुमच्यासाठी महत्वाचं आहे तो तुमचं राजकारण, तुमचं घराणं, तुमची इज्जत, मान, मर्यादा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मुलाच्या सुखापेक्षाही जास्त महत्वाच्या वाटतात। आणि म्हणूनच मी घर सोडून जायचा निर्णय घेतलाय। आई, तू कुठेही जाणार नाहीयेस, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही। आई, नाही सिद्धू, सिद्धू तू टोक घालतोय। अरे असा विचार करू नकोस रे। अरे घर सोडून जाणं हा यावरचा पर्याय नाहीये। सिद्धू, घर सोडून जायचं बोलतोयस तू? इतका शहाणा झालायस का? अरे मूर्ख म्हणून नाही बोलत आहे मी, तुमच्या सगळ्यांची काळजी वाटतेय ना म्हणून बोलतेय। जिच्यासाठी एवढं मोठं पाऊल उचलतोयस ना ती त्या लायकीची सुद्धा नाहीये। सिद्धू, हे बघ, आपण बसून या विषयावर चर्चा करूयात, नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल। तू असा उगाच हे घर सोडून जाण्याचा निर्णय नको घेऊ। प्लीज मला थांबवू नका आता। आजपर्यंत माझ्या मनासारखं घडलेलं नसताना सुद्धा मी तुम्हाला कधी सोडून गेलो नाही, कारण तुमच्याबद्दलचं प्रेम आणि माया या सगळ्याच्या आड आली। पण आता सगळ्या गोष्टींचा कडेलोट झालाय। बस, खूप झाला आता, मी नाही राहू शकत इकडे। सिद्धू, सिद्धू, सिद्धू
जाऊ दे त्याला. घराबाहेर गेल्यावर भूक तहान लागेल ना, तेव्हा त्याची अक्कल ठिकाणावर येईल. आई काय बोलताय तुम्ही? बरोबर बोलते आई. त्या पोरीसाठी हा मुलगा जर घर सोडून जाण्याची भाषा करणार असेल तर मी समजेन. माझा एकच मुलगा आहे. आजपासून नव्हे, आत्तापासून सिद्धू माझ्यासाठी मेला. ठीक आहे, तुम्ही जर तुमचा हा निर्णय ठरवला असेल तर मान्य आहे मला. आणि तसाही मेलेला मुलगा घरी असो किंवा नसो, कोणाला काय फरक पडतो. येतो मी. सिद्धू, अरे पप्पा रागाचा परत बोलले रे. तू डोक्यात राग नको घालून घेऊ सिद्धू. हो गेला तो. सिंचू काहीतरी करा तू. गेला तो माझा सिद्धू गेला. आई तुम्ही तरी काहीतरी सांगा ना सिद्धूला. मी हवं तर त्याला समजून सांगेन, पण तुम्ही त्याला जाऊन नका देऊ. आई काहीतरी करा. सिद्धू माझा सिद्धू. सिद्धूला कोणीतरी थांबवा. माझा तो गेला. मला सोड. अहो तुम्ही काहीतरी करा ना. तुमच्यामुळे तो गेलाय. सिद्धूला परत घेऊन या. सिद्धूला परत घेऊन. आता कशाला रडताय? समजूत जर काढायचीच असती ना तर आधीच काढली असती. आता फार उशीर झालाय. तो तुमच्या ताब्यातून निसटून आता भावना दळवीच्या झाड्यात अडकलाय. आपल्या मुलावर कधी रागवायला पाहिजे, कधी त्याला पदराखाली घेतलं पाहिजे, याची साधी अक्कल दे तुला आई म्हणून. तुला फक्त रडायला येतं, बाकी काही येत नाही तुला. चल संपत. सिद्धू, कोणीतरी माझ्या सिद्धूला परत घेऊन या. आदिराज, सिंचू, माझ्या सिद्धूला परत घेऊन या. आई तो. बापरे, हे प्रकरण मला वाटत होतं त्यापेक्षा जास्त रंगत चाललंय. आता सिद्धू हे घर सोडून गेलाय, हे तर सोन्याहून पिवळं झालं. आता बघाच, मी या संधीचं सोनं करत कसं स्वतःचं आणि अधिराजचं वजन वाढवते या घरात. लक्ष्मी निवास